या गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी बीडमधून. ओके, प्रॉपर बीडचे आहात तुम्ही? हो. बरं, बीड शहरासमोर काय समस्या आहेत बरं, 5 सांगा बरं. सर सर्वात पहिले तर बीड हा दुष्काळग्रस्त भाग आहे, त्यामुळे तिथे सिंचनाची सुविधा पूर्ण उपलब्ध नाही, त्यामुळे तिथे स्थलांतराचं प्रमाण जास्त आहे त्या जिल्ह्यातनं. दुसरं म्हणजे तिथे औद्योगिक मागासले पण आहे. तिसरं म्हणजे इथे शिक्षणाच्या समस्या आहेत, शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे. 4 म्हणजे तिथे बाललिंग गुणोत्तर फार कमी आहे. आणि अजूनही बीड जिल्ह्यामध्ये काही पॅचेसमध्ये हुंड्याचं प्रमाण आणि बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे. बरं, हुंड्याचं प्रमाण तुम्ही घ्याल का बरं हुंडा आता अधिकारी झाल्यावर? नाही ओके, का घेतात बरं लोक हुंडा? सर, हे याला आहे म्हणजे पूर्वापर पासून चालत आलेली ही गोष्ट आहे. आणि म्हणजे हुंडा घेणे हे एक सामाजिक मागासले पण आहे. बरं, तुम्ही असं तुमच्या आजूबाजूला कोणी हुंडा घेत आहे तर त्यांचं मन परिवर्तन करायचा कधी प्रयत्न केला का? सर, आतापर्यंत माझ्यासमोर तर अशी म्हणजे कधी गोष्ट झालेली नाहीये. शहरात याचं प्रमाण कमी आहे, पण बीडमध्ये ग्रामीण भागात याचं प्रमाण जास्त आहे. बरं, तुमचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून इंजिनिअरिंग झालेलं आहे 2017 मध्ये, बरोबर? 2023 पर्यंत जे आहे तुम्ही आता काय काय ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत का? सर, 2017 मध्ये ज्यावेळी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्यावेळी माझं कॉलेजमधून कॅम्पस प्लेसमेंट लागलेलं होतं. तर मी 1 वर्ष एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला. त्यानंतर 2018 पासून मी MPSCची फुल टाइम प्रिपरेशन सुरू केलं. 2022 मध्ये माझं आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यकर निरीक्षक आणि वन क्षेत्रपाल या पदावर नियुक्ती झालेली आहे. सध्या मी पुणे येथे राज्यकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. बरं, मग आता 2 पदं तुमच्याकडे आहेत, समजा दुसऱ्या पदावर नियुक्ती झालेली आहे, कुठलं चूज कराल बरं या 2 खांपैकी तुम्ही? सर, मी वन क्षेत्रपाल या पद चूज करणार आहे. बरं, ओके, काय कार्य असतात बरं या पदाची? वन क्षेत्रपाल सर मोस्टली हे फील्ड जॉब आहे. यामध्ये आपल्याला जे आपले जी एक रेंज असते त्यामध्ये आपल्याला मोस्टली पेट्रोलिंगचं काम आपण करतो. त्याचबरोबर सामाजिक वनीकरणामध्ये सुद्धा RFOचा एक रोल असतो. तुम्हाला इतकं चांगलं पद मिळालं आहे तर परत तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस मध्ये काय यायचं आहे बरं? सर, RFO पण नक्कीच चांगला आहे, पण मला वाटतं मी म्हणजे डेप्युटी कलेक्टर तहसीलदार हे क्लास 1 पदांनी भेटल्यानंतर मी अजून चांगल्या पद्धतीने काम करतो. काय व्यवस्थेमध्ये बदल करावा लागतो तुम्ही? तुम्हाला डेप्युटी कलेक्टर हे पद मिळालं, उपजिल्हाधिकारी तुम्ही झाला, तर कुठल्या समस्यांना तुम्ही हात घालाला? ती 3 समस्या सांगा. सर, सर्वात पहिले तर शिक्षणाच्या समस्येमध्ये हात घालणे, कारण की सध्या 3 समस्या सांगा मला फक्त. ओके. तर शिक्षण, आरोग्य आणि तिसरं म्हणजे जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना लवकरात लवकर सेवा देण्याचं, म्हणजे जे बराच वेळ लागतो सरकारी ऑफिसेसमध्ये ते कमी करण्याचा प्रयत्न करेल. बरं, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब होता, इतकी चांगली कंपनी आहे. टाटा जे आहे तर पॅरलल टू गव्हर्नमेंट समजलं जातं, तरी सुद्धा तुम्ही तो जॉब रिझाईन का केला होता? सर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नक्कीच चांगला जॉब आहे. आणि तसं पाहिलं तर म्हणजे आजकाल म्हणजे 97% जॉब हे प्रायव्हेट सेक्टरमध्येच आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरमुळे जी काही सध्या देशाची प्रगती चालू आहे. तुम्ही जॉब का सोडला म्हणजे मला तेवढंच हवं आहे समजा. सर, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती जॉब्स आहेत तो आपला कन्सर्न नाही. सर, मी म्हणजे या क्षेत्रात पाहिलं म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये असतानाच मी इकडे येण्याचं ठरवलं होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षणाबद्दल काय मत आहे बरं? काय त्यांनी मतं मांडली होती?
सर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समाजातील वंचित आणि जे परंपरेपासून चालत आलेले जे अस्पृश्यता वगैरे ह्या गोष्टी या सर्व टाळण्यासाठी आणि वंचित समूहाला बाकीच्या जे समाज आहेत त्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आरक्षणाची कल्पना मांडली होती त्यांनी. त्यासाठी 1932 मध्ये ठीक. तुम्ही सांगितलं की बीडमध्ये बाललिंग गुणोत्तर खूप कमी आहे. किती आहे बरं ते? सर मॅडम 2011च्या जनगणनेनुसार बीडमधील बाललिंग गुणोत्तर हे 1807 एवढे आहे. 807. एवढं कमी असण्याचं काय कारण आहे बरं? सर्वप्रथम तिथे जे PCPNDT ऍक्ट आहे त्याची म्हणजे जी योग्य अंमलबजावणी होत नाहीये आणि दुसरं म्हणजे लोकांच्या म्हणजे ते बिहेवियरल चेंज हवा आहे तो अजून झालेला नाही. बरं. तुमचं RF म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. रेंज काय असते? रेंज तुम्ही कसं डिफाईन करणार? रेंज म्हणजे नक्की कुठलं किंवा किती क्षेत्र असतं? रेंज एक पूर्ण जिल्ह्याला साधारणपणे 4 ते 5 रेंज मध्ये विभागलेलं असतं. त्याचा असा म्हणजे तालुका हीच एक रेंज असते का काही कमी जास्त असतं त्यापेक्षा क्षेत्र? कमी जास्त प्रमाण होऊ शकतं. मग त्याचं काही क्रायटेरिया मला माहित नाही. बरं. मराठवाडा हे नाव कसं पडलं? मराठवाडा हा म्हणजे प्राचीन काळी हे निजामाच्या राजवटीत होते. तर निजामाच्या राजवटीत हैदराबाद संस्थानात बहुभाषिक प्रांत होते जसं की तेलुगू भाषिक प्रांत, कन्नड भाषिक प्रांत आणि मराठी भाषिक प्रांत. तर ह्या मराठी भाषिक प्रांताचं त्याला म्हणून मराठवाडा नाव. बरं. मी EMTC केलेलं आहे. कॉलेज कुठलं होतं तुमचं? माझं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संभाजीनगर. अच्छा. तुम्हाला कुठली इलेक्ट्रिक कार आवडते? इलेक्ट्रिक कार कुठलीच नाही आवडत? नाही. नॉर्मली कुठली कार आवडते तुम्हाला? टाटाची टाटाने काढली की इलेक्ट्रिक कार? तुम्ही टाटा कंपनी नेक्सॉन EV कार काढली. ती आवडत नाही का मग तुम्हाला? त्याच्याबद्दल एवढी म्हणजे इन्फॉर्मेशन नाही. तुम्हाला अदरवाईज कुठली कार आवडते? सध्या तरी टाटाचीच कार आवडते. कुठली? नेक्सॉन. नेक्सॉनच. बरं. मग टाटा नेक्सॉन जर एकदा चार्जिंग केलं फुल चार्जिंग तर ती किती अंतर जाऊ शकते? मॅडम एक्झॅक्टली तर मला माहित नाही पण मी गेस करू शकतो 150 ते 200 किलोमीटर ती जाऊ शकते. बरं. तुम्ही आता मगाशी एका उत्तरामध्ये उल्लेख केला सामाजिक वनीकरणाचा, बरोबर? सामाजिक वनीकरण कधी सुरू झालं बरं किंवा सामाजिक वनीकरण ही काय कॉन्सेप्ट आहे? सामाजिक वनीकरण मॅडम कधी सुरू झालंय तर एक्झॅक्ट मला आठवत. कॉन्सेप्ट काय? सामाजिक वनीकरण म्हणजे जे आपलं सध्या वनक्षेत्र खूप कमी आहे आपल्या ह्याच्यात. तर सामाजिक वनीकरण म्हणजे हे आपण वृक्ष लागवड करणे आणि त्याची जोपासना करणे आणि समाजामध्ये त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे. बरं. सामाजिक वनीकरणाअंतर्गत जी झाडं लावली जायची विशेषतः जुन्या काळी, तर तुम्ही असं काही ऑब्झर्व केलं का की तुम्ही रस्त्याने जात असताना तुम्हाला जी झाडं दिसतील त्यातले सामाजिक वनीकरणाअंतर्गत लावलेली झाडं तुम्हाला ओळखू येतात का किंवा येत होती का? त्यांना काय विशिष्ट खूण केलेली होती किंवा असं काही मार्किंग केलेलं पाहिलं का तुम्ही? तसं काही पाहिलं नाही. बरं. तुमचा जो वाढदिवस असतो 23 ऑगस्ट त्याचा काय दिन विशेष आहे बरं? 23 ऑगस्ट. तर रिसेंटली 2023 मध्ये काय घडलं 23 ऑगस्टला? 23 ऑगस्टला आपण चांद्रयान-3चं यशस्वी लँडिंग झालं होतं 23 ऑगस्ट. ओके. मग त्या प्रित्यर्थ आपण काय ठरवलं का स्पेसिफिक कोणता डे म्हणून तो सेलिब्रेट केला जाईल असं काही ठरवलं आपण? नॅशनल स्पेस डे वगैरे असं काही ऐकलं तुम्ही? त्याविषयी नाही ऐकलं. चंद्रावर जाणारा भारत कितवा देश ठरला? भारत चंद्रावरती जाणारा 4था देश ठरला आहे आणि दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा आपला पहिला देश आहे. 4था आणि पहिला. ठीक आहे सर. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये सध्या रिसेंट कोणकोणत्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत?
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये सध्या सर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बऱ्याच प्रमाणात वापर होत आहे. त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग हे सुद्धा चर्चेत आहे आणि अजून इंटरनेट ऑफ थिंग्स ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या चर्चेत आहेत. कम्प्युटर व्हिजन ही संकल्पना ऐकलेली आहे तुम्ही? फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी माहिती आहे का तुम्हाला? हो काय केलं जातं बरं याच्यामध्ये एक्झॅक्टली? सर ते एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच प्रकार आहे ज्यामध्ये आपण असं एक फेस म्हणजे फेस रेकग्निशननी एखाद्या गोष्टीला म्हणजे आपण त्याची ओळख करून घेऊ शकतो. आपल्या डेली सिव्हिल लाईफमध्ये किंवा सिव्हिल गव्हर्नन्समध्ये याचा उपयोग होऊ शकतो का? हो सर नक्कीच सर. रिसेंटलीच UPPSC मध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर करून डमी विद्यार्थी ओळखण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. सेमीकंडक्टरचं महत्व वाढलेलं आहे बघा आता. का बरं एवढं महत्व दिलं जातं बरं या गोष्टीला? सर इलेक्ट्रॉनिक्स सध्या एक ग्रोइंग फील्ड आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सची जी काही उपकरणं आहेत त्यामध्ये जी चिप्स वापरल्या जातात, जे IC निर्माण केल्या जातात त्या सेमीकंडक्टर्स पासूनच बनवल्या जातात. त्यामुळे सेमीकंडक्टरचं महत्व वाढत आहे. तुमचे जे स्पेक्स आहेत त्याच्यामध्ये ब्ल्यू कलरची टिंट ही रिफ्लेक्ट होती. त्याचं कारण काय? सर तेच म्हणजे मला वाटतं त्याचं लाईट पासून ते आपल्याला प्रोटेक्ट करते. नाही, जो कलर जो रिफ्लेक्ट होतो जो दिसतोय ऑब्झर्वरला तो का बरं दिसतो? काही स्पेक्ट मध्ये ग्रीन कलरचा दिसतो. ऐकलेलं आहे मी ते पण ते effect. मला सांगा भक्ती चळवळीचे काही वैशिष्ट्य सांगू शकता? भक्ती चळवळ ही प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकात सुरू झाली होती. त्यावेळी जो समाजामध्ये जी विषमता होती किंवा जे अन्याय होत होते समाजामध्ये त्या ती विषमता वगैरे कमी करण्यासाठी भक्ती चळवळीने फार मोठा हातभार लावलेला आहे. ओके. तुमचं डेली रुटीन जे आहे ते थोडक्यात तुम्ही डिफाईन करू शकता की काय रेग्युलर जे हॅबिट्स आहेत ते तुम्हाला हेल्प करतात तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये? सर मी रेग्युलरली म्हणजे आता 3-4 महिन्यापासून तर नाही पण रेग्युलरली मी सकाळी उठून पहिले म्हणजे खेळायला क्रिकेट खेळायला जातो जो माझा हॉबी आहे आणि त्यामुळे सर माझे एकतर म्हणजे फिजिकल एक्सरसाइज होत होती आणि थोडं मेंटली त्यांनी थोडा पीसही मिळत होता. भारत चीन संबंधात कोणकोणते कॉन्फ्लिक्टिंग इश्यूज आहेत बरं इंटरनॅशनल लेवलवरती? सर भारत सध्या चीनकडून जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सुरू आहे त्याला भारताचा विरोध आहे कारण की तो भारताच्या म्हणजे काही बॉर्डर इश्यूज आहेत का बरं? हो सर. अरुणाचल प्रदेशच्या संदर्भात भारतात आणि चीनमध्ये काय इश्यूज आहेत. बरोबर. त्या जागेचं नाव सांगू शकता तुम्ही? अक्साई चीन वगैरे ऐकलेले? हो. मला सांगा लाईफमध्ये जे काही डिफिकल्ट सिच्युएशन्स येतात त्याच्याबद्दल तुमचा ॲटिट्यूड कसा आहे? तुम्ही कसं रिॲक्ट करता, कसं फेस करता? सर ज्या पण डिफिकल्ट सिच्युएशन्स येतात त्यामध्ये मी म्हणजे त्या गोष्टीला असं घाबरून न जाता फेस करून त्यातनं समजा जरी आपल्याला त्यात जे डिझायर्ड आउटपुट जे मिळालं नाही तरी आपल्याला त्यातनं काहीतरी शिकायला मिळेल हे हा एक त्यातनं. तुमच्या हॉबीज आहेत का? हो सर. काय? वॉचिंग अँड प्लेइंग क्रिकेट. तुम्ही आता STI म्हणून कार्यरत आहात पुण्यामध्ये, बरोबर? गंगा जलावर GST असतं का बरं? गंगा जलावर GST नाही सर. आता मध्ये त्याच्यावर इश्यू झाला होता पण ते क्लॅरिफाय करण्यात आले की गंगा जलावर GST नाही. मला अशा 5 वस्तू सांगा ज्याच्यावर GST लागू जात नाही. शून्य लागू नाहीये. भाजीपाल्यावर GST लागत नाही. त्यानंतर पाण्यावर सुद्धा GST लागत नाही. जे ड्रिंकिंग वॉटर असतं त्याच्यावर GST लागत नाही. आपण जर पॅक ड्रिंकिंग वॉटर घेतलं, बिस्लरीची बॉटल घेतली तर? सर एक्झॅक्ट माहित नाही पण मला वाटतं की त्याच्यावर GST लागत नाही कारण की आपण हॉटेलमध्ये बिल जरी घेतलंय का तुम्ही बिल बिस्लरीचं कधी? हो तर त्याचं बिस्लरीचं वेगळं लावलेलं असतं त्यांनी म्हणजे सगळे GST CGST झाल्यानंतर खाली बिस्लरीचं किती लावतो बरं हॉटेलमध्ये GST?
सर SGST 2.5% आणि CGST 2.5%. बरं. आणि हॉटेलचं स्वरूप जर बदललं तर बदलतो का सर्व हॉटेलमध्ये सेम आहे, म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये पण तेवढाच लागतो आणि रेग्युलरमध्ये तेवढाच लागतो? सर ह्याबद्दल माहित नाही. बरं. तुमचे प्रेफरन्सेसमध्ये DYSP आहे का बरं? सर DYSP कितव्या क्रमांकावर आहे? DYSP हा प्रेफरन्स मध्ये मी दिलेला नाही सर, कारण की त्यासाठी माझी हाईट क्रायटेरिया मी फुलफिल करतो. बरं. किती लागते हाईट DYSP साठी? 165 सेंटीमीटर लागते सर, आणि माझी हाईट 163.2 सेंटीमीटर. बरं. तुमचीच निवड का करायची बरं या पदासाठी? सर मी सर्वप्रथम तर मी एकदम पंक्च्युअल आहे, म्हणजे आता एक काम करताना सुद्धा जेव्हा म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये मी आजपर्यंत एकही दिवस असं उशिरा गेलो आणि लवकर निघून आलो असं नाही. परत सर एका चांगल्या अधिकाऱ्यामध्ये म्हणजे जनतेला तो इझिली ॲक्सेसिबल असला पाहिजे ही क्वालिटी असायला हवी, आणि ती माझ्यामध्ये आहे असं मला वाटते. दुसरं म्हणजे सर माझ्यातली लिडरशिप क्वालिटीज आहेत. मी कॉलेजमध्ये असताना आमच्या कॉलेजचा स्पोर्ट्स सेक्रेटरी होतो, आणि त्याचा नक्कीच फायदा मला प्रशासनामध्ये होईल असं मला वाटतं. बरं, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅडम.